आजचा व्हिडिओ प्रत्येक महिलेसाठी अतिशय खास असणार आहे, कारण कमाल आहे फक्त या एका ग्लासची. तुमच्या कुठल्याही समस्या असू दे, अगदी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखांपर्यंत. तुमची प्रचंड प्रमाणात केस गळती होत असू दे किंवा तुमच्या चेहऱ्यावर आलेला प्रचंड प्रमाणात काळपटपणा, वांगाचे डाग, पिंपल्स या सगळ्या गोष्टी, त्याचबरोबर दिवसेंदिवस कामामध्ये होणारी चिडचिड, टाळाटाळ, अशक्तपणा अशी कुठलीही समस्या जरी असेल ना, तरी ही समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही महागड्या सप्लिमेंट्सची गरज नाही, तर आपल्या किचनमध्ये असलेल्या साध्या सोप्या गोष्टी वापरून आज आपण एक घरगुती होम रेमेडी तयार करणार आहोत. आणि ती होम रेमेडी 100% तुमच्या कुठल्याही समस्या असतील ना, तर त्याच्यावर खात्रीशीरपणे काम करणार आहे. आज मी तुमच्यासोबत अशी एक होम रेमेडी शेअर करणार आहे, जी एक्सटर्नली आपल्याला आपल्या केसांवरती किंवा चेहऱ्यावरती अप्लाय करायची नाही, तर इंटरनली आपल्या आहाराचा एक अविभाज्य भाग तुम्ही बनवला, तर बघा काही दिवसांमध्येच तुमच्या चेहऱ्याच्या कुठल्याही समस्या असू देत किंवा तुमच्या केसांच्या कुठल्याही समस्या असू देत, त्याचबरोबर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल, तुम्हाला काम करण्यामध्ये उत्साह येत नसेल, तुमची सतत चिडचिड होत असेल, या सगळ्या समस्या हळूहळू तुम्हाला कमी झालेल्या दिसतील आणि तुमच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास दिसेल, तुमच्यामध्ये कामाची एनर्जी लेवल वाढलेली दिसेल, त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्याचं आणि केसांचं सौंदर्यसुद्धा वाढलेलं दिसेल, ते फक्त दररोज या एक ग्लास ज्यूसमुळे. तर चला, आज मी तुमच्यासोबत 4 in 1 असा एक ज्यूस शेअर करणार आहे. खूप साधी, सोपी आणि प्रत्येकीला माहिती आहे अशीच ही होम रेमेडी आहे. पण याचा माझ्या आयुष्यामध्ये प्रचंड प्रमाणात फायदा झालेला आहे आणि तोच फायदा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जसं आपलं वय वाढतं किंवा डिलिव्हरी असेल किंवा इतर कुठलं आपल्याला हेल्थ इश्यूज असतील, तर अशा वेळी डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात, एक तर आपलं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, आयर्नची कमतरता आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इतर महागडी सप्लिमेंट्स घ्यावी लागतात. पण हाच जर उपाय तुम्ही दररोज तुमच्या आयुष्यामध्ये इन्क्लूड केला ना, काही दिवसांमध्येच तुम्हाला चमत्कारिक बदल तुमच्या एनर्जी लेवलमध्ये झालेला दिसेल आणि इंटरनली हा उपाय आपण केल्यामुळे ना, आतून तुमच्या चेहऱ्यावर ग्लो यायला लागेल, तुमच्या केसांमध्ये चमक आणि मजबूतपणा यायला लागेल, तुमची केस गळती काही दिवसांमध्येच आपोआप कमी होईल. ज्या पद्धतीनं आपण एक्सटर्नल उपाय आपल्या केसांवरती, चेहऱ्यावरती अप्लाय करतो, त्याच पद्धतीनं इंटरनली सुद्धा आपण आपल्या खाण्यापिण्याकडे, आहाराकडे जर लक्ष दिलं ना, तर त्याचे रिझल्ट आपल्याला खूप लवकर मिळतात. बऱ्याच मला अशाही कमेंट्स असतात, की आम्ही हा उपाय करून बघितला पण आम्हाला रिझल्ट आला नाही. तर त्यासाठी आजचा हा स्पेशल व्हिडिओ मी बनवते, जेणेकरून मी माझ्या आहारामध्ये या गोष्टीचा समावेश केला आणि काही दिवसांमध्येच मला याचा प्रचंड फायदा झाला. कुठलंही महागडं सप्लिमेंट घेण्याआधी तुम्ही एकदा हा उपाय नक्की करून बघा. तुमच्या शरीरातलं हिमोग्लोबिनची लेवल असेल, तुमच्या शरीरातली रक्ताची लेवल असेल, ती प्रचंड प्रमाणामध्ये वाढण्यासाठी, तुमची एनर्जी लेवल मेंटेन राहण्यासाठी, तुमच्यामध्ये दिवसभर कामाचा उत्साह टिकून राहण्यासाठी खूप जास्त फायदेशीर अशी ही पद्धत आहे. तर त्यासाठी या 4 गोष्टी आपल्याला किचनमधल्या घ्यायच्या आहेत. आता बीट, गाजर, डाळिंब आणि आवळा या 4च गोष्टी मी इथं घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये थोडंसं लिंबू घालू शकता, याच्यामध्ये कढीपत्ता घालू शकता, थोडंसं अद्रक घालू शकता. पण मी फक्त बेसिक हा 4 गोष्टींचा ज्यूस माझ्या आहारामध्ये घेते. आता या 4 गोष्टी आपल्या शरीरावरती कशा पद्धतीनं काम करतात, पण त्या अगोदर व्यवस्थित या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वच्छ करून घ्यायच्या आहेत, सोलून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीनं त्या बारीक बारीक कट करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला याचा ज्यूस व्यवस्थितपणे बनवता येईल. सध्या आवळ्याचा सीझन आहे, त्यामुळे भरपूर प्रमाणात तुम्ही आवळ्याचं सेवन करू शकता, ज्याच्यामुळे तुमच्या केसांसाठी, तुमच्या चेहऱ्यासाठी आणि ओव्हरऑल तुमच्या इम्युनिटी सिस्टमसाठी आवळा भरपूर जास्त फायदेशीर ठरतो. आता याच्यामध्ये बीट आणि डाळिंब जे घेतलेलं आहे, ज्याच्यामुळे शुद्ध रक्त आपल्या शरीराला मिळतं. रक्ताची जी काही कमतरता असेल, बऱ्याचदा महिलांमध्ये ॲनिमियाची समस्या असते, तर ती कमी होते आणि त्यामुळे आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळायला लागते. दिवसभर आपल्याला कितीही जरी काम असेल ना, तरी आपण न थकता, न दमता आनंदाने सगळी कामं करू शकतो. त्यासाठी इथं घेतलेलं आहे डाळिंब आणि बीट. त्याचबरोबर आवळा, याच्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं आणि तो आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, त्याच्यामुळे आवळासुद्धा घेतलेला आहे. आता गाजर जे घेतलेलं आहे, ते आपल्या डोळ्यांना शक्ती देतं. डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर फायदेशीर आहे. त्याचबरोबर आपली त्वचा सुंदर ठेवण्यासाठी, त्वचेमध्ये कोलॅजन प्रोडक्शन वाढवण्यासाठी गाजर भरपूर फायदेशीर ठरतं. त्यासाठी मी इथं गाजरसुद्धा घेतलेलं आहे. आता हे डाळिंब आहे ना, तर ते थोडंसं अर्धं डाळिंब आहे, तर मी सोलून घेतलेलं आहे. तिला असं वाटत असतं की आपण सुंदर दिसावं, आपली एनर्जी लेवल आपण मेंटेन ठेवावी, पण त्यासाठी कुठलंही महागडं प्रोडक्ट आपण जास्तीत जास्त खरेदी करण्याची गरज नाही. तर अशा किचनमधल्या आपल्या अवेलेबल असणाऱ्या या साध्या सोप्या गोष्टी वापरून आपण स्वतःची काळजी अतिशय चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. आणि हा नैसर्गिक उपाय आहे, त्याच्यामुळे आपल्याला कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. तर आपल्या केसांसाठी, आपल्या चेहऱ्यासाठी, आपल्या शरीरासाठी याचा भरपूर जास्त फायदा होणार आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना या सगळ्या गोष्टी टाकून आपल्याला व्यवस्थित थोडंसं पाणी टाकून मी हे बारीक करून घेणार आहे.
आता काही महिन्यांपूर्वी ना माझे केससुद्धा मध्ये आधी खूप जास्त प्रमाणात गळायचे, कधी कधी कमी व्हायचे, नंतर पुन्हा गळायचे. तर मी सुद्धा अशा पद्धतीच्या घरगुती होम रेमेडी करतच असते. पण त्याचबरोबर कुठलंही महागडं सप्लिमेंट घेण्याच्या ऐवजी मी एकदा विचार केला, आपण अशा पद्धतीनं हा ज्यूस जो आहे तो थोडे दिवस आपल्या आहारामध्ये समावेश करून बघूया आणि त्यानंतर त्याचा रिझल्ट तुमच्यासोबत शेअर करूया. जर तुमचे केस गळत असतील, निर्जीव झाले असतील, मधूनच केस तुटत असतील ना, तर हा ज्यूस तुमच्यासाठी 100% नक्की काम करणार आहे. कारण याच्यामध्ये आवळा जो आपण घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, त्याच्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि बीट आहे ते स्कॅल्पला आपल्या पोषण देतं, त्यामुळे केस गळती कमी होते, केसांमध्ये एक नैसर्गिक चमक येते. त्यासाठी दररोज 1 ग्लास हा ज्यूस आहे ना तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा. आता शक्यतो हा ज्यूस जो आहे ना तो सकाळी उपाशीपोटीच घ्यायचा. आता सुरुवात मी जेव्हा केली ना तेव्हा अतिशय 21 दिवस मी हा ज्यूस उपाशीपोटीच घेतलेला होता. त्याच्यामुळे मला प्रचंड प्रमाणात माझ्या एनर्जी लेवलमध्ये बदल झालेला दिसला. त्याचबरोबर माझ्या चेहऱ्यामध्ये आणि माझ्या केसांमध्ये सुद्धा मला भरपूर प्रमाणात बदल झालेला दिसला. सध्या मी हा ज्यूस जो आहे तो दररोज घेत नाही. मी आठवड्यातून 2दा किंवा 3दा घेते. त्याचबरोबर मी सकाळी उठल्या उठल्या घेत नाही. नाश्ता वगैरे केल्यानंतर दुपारच्या पिरियडमध्ये घेते. आता माझ्याकडे लहान बाळ आहे, त्यामुळे माझ्या कामाचा सिक्वेन्स इकडे-तिकडे होतो. पण तुम्हाला जर अगदी इन्स्टंट आणि व्यवस्थित रिझल्ट पाहिजे असेल ना, तर किमान 21 दिवस तुम्ही अनोशापोटी हा ज्यूस घेऊन बघा. अतिशय चमत्कारिकरित्या बदल तुम्हाला तुमच्या केसांमध्ये, तुमच्या चेहऱ्यामध्ये आणि तुमच्या एनर्जी लेव्हलमध्ये झालेले दिसतील. बऱ्याच महिलांना ना पिरियड्सच्या वेळी खूप थकवा येतो आणि रक्ताची कमतरता आहे त्याचं भरपूर महत्त्वाचं कारण असू शकतं. जर हा तुम्ही ज्यूस जर रेग्युलरली प्यायला घेतलात ना, तर तुम्हाला तुमचा स्टॅमिना वाढायला मदत होते. त्याचबरोबर तुमची चिडचिड कमी होते. खरं तर हा ज्यूस ना फक्त ज्यूस नाही आहे, तर आपल्या सौंदर्य आणि आरोग्य टिकवण्याचा एक साधा, सोपा आणि एकही रुपया न खर्च करता अगदी घरगुती प्रत्येकीला करता येईल असा उपाय आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की तो करून बघा. हल्ली प्रत्येक महिलेला तिशीनंतरच व्हिटॅमिन B12ची कमी, व्हिटॅमिन D3 कमी असतं, हिमोग्लोबिन कमी असतं आणि त्यासाठी डॉक्टर आपल्याला वेगवेगळे सप्लिमेंट्स रेकमेंड करतात. पण त्याऐवजी तुम्ही सुरुवातीपासूनच अशा पद्धतीनं जर काळजी घेतली ना, तर तुम्हाला कधीच रक्ताची कमतरता भासणार नाही. तुमची एनर्जी लेव्हल व्यवस्थित मेंटेन टिकून राहील. त्याचबरोबर तुमच्या केसांचं, तुमच्या चेहऱ्याचं आरोग्यसुद्धा सुधारण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर जर तुम्हाला हा ज्यूस घ्यायचा नसेल, तर तुमच्या आहारामध्ये या गोष्टी तुम्ही अशाच सुद्धा आहारामध्ये घेऊ शकता. डाळिंब असेल, तुम्ही ऑफिसला जाणारी लेडी असेल, तर या गोष्टी तुम्ही तुमच्या टिफिनमध्ये नक्की कॅरी करू शकता. जेणेकरून याचा तुमच्या आहारामध्ये जर समावेश केला ना, तर त्याचे अजून जास्त चांगले बेनिफिट तुम्हाला मिळणार आहेत. तर अशा पद्धतीनं एका डब्यामध्ये मी डाळिंब घेतलेला आहे. त्याचबरोबर सध्या आवळ्याचा सीझन आहे, त्यामुळे तुम्ही अख्खा आवळासुद्धा खाऊ शकता, मोरावळा खाऊ शकता, आवळा कँडी खाऊ शकता, आवळ्याचा ज्यूस पिऊ शकता. अशा कुठल्याही रूपामध्ये तुम्ही आवळ्याचं सेवन जास्तीत जास्त करू शकता किंवा अशा पद्धतीनं हा 1 फुलपात्र ज्यूस जो आहे तो सुद्धा मी कधी-कधी घेते, कधी 1 ग्लास घेते. आता त्याचबरोबर हा तो जो तयार राहिलेला चोथा आहे तो सुद्धा मी टाकून देत नाही. त्याचासुद्धा आपण आपल्या आहारामध्ये वापर करायचा, जेणेकरून कुठलीही गोष्ट वेस्टसुद्धा झाली नाही पाहिजे. तर इथं मी आता भाकरी बनवणार आहे. त्याच्यामध्ये हा तयार झालेला जो चोथा आहे, ज्याच्यामध्ये फायबर भरपूर जास्त प्रमाणात असतं, ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून याची छान पद्धतीनं पिंक कलरची भाकरी होणार आहे. ती सुद्धा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.